सरजी, सर्वांचं स्वागत करतो आपल्या घटक 1च्या रिव्हिजनमध्ये. आज आपण काय करणार आहोत? एक तर राज्यघटनातले शिक्षण विषयक तरतुदी, आपला बाल हक्क संरक्षण आयोग कायदा आणि बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा आहे तो. ह्या 3 गोष्टी आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. 8 मार्काचा पोर्शन आहे हा. तर मग बघा, झालेत लोक आपले सहकारी बऱ्यापैकी जॉईन. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. टेस्ट आत्ता सरांनी अपलोड केले 5-10 मिनिटं. लेक्चर झाल्यानंतर तुम्ही सोडवू शकता. मग बघा, सुरुवात करूया आपण. जास्त वेळ न घेता सर्वांचं स्वागत. सर्वांना गुड इव्हिनिंग. पहिला टॉपिक असणार आहे आपला बघा, पेपर 2चा आपल्या शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह. यात आपल्याला माहिती आहे राज्यघटनेतल्या शिक्षण विषयक तरतुदी आणि 2 कायदे येतात. त्याची इथं आपण दिलेले तेच. मग सुरुवात आपल्या राज्यघटनेतल्या शिक्षण विषयक तरतुदीपासून करतोय आपण. पहिला आपल्याला 2 पेजेस बेसिकच आहेत. त्यातली एक गोष्ट आपल्याला आठवणीत काय ठेवायची होती की आपलं HR मिनिस्ट्री नाव बदलून शिक्षण मंत्रालय झाले. आता ते कधी? तर 2020 ला मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन झाले. कशासाठी? आपली जी नवीन शैक्षणिक धोरण आलं होतं त्या धोरणानं आपले ह्युमन रिसोर्स मिनिस्ट्री होती 1985 पासून, त्याचं नाव बदलून पुन्हा एकदा शिक्षण मंत्रालय झाले. हे आपल्या नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार आहे, म्हणून 2020 ला हे नाव बदललेले लक्षात ठेवायचे. आपल्या शिक्षण मंत्रालयाअंतर्गत 2 विभाग येतात. तर शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग आणि उच्च शिक्षण विभाग हे 2 येतात. परीक्षा आत्ता आहे असं समजूनच सर्वांनी प्रिपेअर करा. बाकी काही आता डोक्यात घेऊ नका. हा एक राज्यघटनेतला आपण राज्यघटनेतले शिक्षण विषयक तरतुदी पाहणार आहोत, म्हणून एक बेसिक. 9 डिसेंबर 1946 ला आपल्या घटना समितीची पहिली बैठक झाली होती. आपले डॉक्टर राजेंद्र प्रसाद संविधान सभेचे अध्यक्ष होते. सगळ्यात महत्वाची समिती होती मसुदा समिती. तिचे अध्यक्ष आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. हत्ती हे घटना समितीचं चिन्ह होतं. 26 नोव्हेंबर 1949, 26 जानेवारी 50 हे घटना लागू होण्याचे आणि काही तरतुदी लागू होण्याचे दिनांक आहेत. घटनेसाठी कामकाज झाले 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. त्यासाठी एकूण 11 सेशन्स झाली होती आणि 64 लाख रुपये खर्च. आता इथपर्यंत आपल्या एक्झामसाठी काही महत्वाचं आहे का? आपल्याला पण माहिती आहे, आपण पण याच्या आधी चर्चा केली. इथपर्यंत काही महत्वाचं नाही, पण इथून पुढे आता आपल्याला सगळ्या गोष्टी एक्झामसाठी महत्वाच्या. मग सुरुवात करूया त्याविषयी. मग सुरुवातीला तर आपण 3 घटना दुरुस्त्या आपल्याला लक्षात ठेवायच्यात ज्या महत्वाच्या आहेत. त्या कुठल्या कुठल्या आहेत? 42वी घटना दुरुस्ती, 86वी घटना दुरुस्ती आणि 103. या 3च घटना दुरुस्त्या आहेत. घटना दुरुस्त्यावर आला तर या 3 सगळ्यात महत्वाच्या. मानव संसाधन मंत्रालय 1985 ला झालं होतं आणि 1947 ते 85 शिक्षण मंत्रालय असंच नाव होतं. मग या 3 घटना दुरुस्त्या महत्वाच्या आहेत. त्यात 86व्या घटना दुरुस्तीत सगळ्यात जास्त इन्फॉर्मेशन आहे. त्या घटना दुरुस्तीवरच आपला RTE ऍक्ट आला होता. 42व्या घटना दुरुस्तीतला एकच महत्वाचा पॉइंट काय आपल्याला? 42व्या घटना दुरुस्तीने 5 विषय होते जे राज्य सूचीतून समवर्ती सूचीत टाकलेले. आता हे राज्य सूची, समवर्ती सूची, केंद्र सूची आपण पाहिलेलं. राज्य सूची म्हणजे काय? ज्या त्यात एक विषयांची यादी असते, त्याच्यावर प्रत्येक राज्याचा अधिकार असतो. तिथं केंद्राचा अधिकार चालत नाही त्या विषयांवर. मग तिथं ते राज्यच कायदा करतं. केंद्र सूची काय असेल? आपल्या पूर्ण देशाच्या संदर्भात महत्वाचे असणारे विषय त्या यादीत असतील. संरक्षण, बँकिंग, त्या पद्धतीचे परराष्ट्र धोरण. तिथं केंद्राचा संपूर्ण अधिकार असतो. आणि समवर्ती म्हणजे काय? दोघांचा सुद्धा अधिकार चालणार एक यादी आहे, त्याला समवर्ती म्हणतात. तिथं समवर्ती सूचीत मग काय केले? 42व्या घटना दुरुस्तीनं आपला शिक्षण हा विषय राज्य सूचीतून समवर्ती सूचीत टाकलाय, कॉन्करंट लिस्ट मध्ये. याचा परिणाम काय झाला समवर्ती सूचीत टाकण्यामुळे? की भारत सरकारला संपूर्ण देशासाठी आपल्याला RTE ऍक्ट करता आला. हा विषय जर राज्य सूचीत आला असता तर कायम राहिला असता तर प्रत्येक राज्याने त्याचा वेगवेगळा कायदा केला असता, केंद्राला काहीही करता आलं नसतं. मग कोणत्या कलमांतर्गत नसतं सर? तिथं 3 लिस्ट असतात, केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची. त्या याद्या असतात विषयांच्या. कलम आपले 21 हे वेगळं आहे. पुढं
मग हे आपल्याला 42व्या घटनादुरुस्तीचं एकमेव गोष्ट महत्वाची काय ठेवायची, शिक्षण राज्य सूचीतनं काढलंय, समवर्ती सूचीत टाकलंय, हे लक्षात ठेवायचं. आणि ही 42वी 1976ची घटनादुरुस्ती ही मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखली जाते. यात अजून बऱ्याच भरपूर दुरुस्त्या आहेत या 42व्या घटनादुरुस्तीत, पण आपल्यासाठी महत्वाची काय, शिक्षण समवर्ती सूचीत गेलं राज्य सूचीतून. हे सूच्या आहेत आपल्या 7व्या शेड्यूल मध्ये आहेत, या केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. तिथे वेगवेगळे यांचे विषय आहेत. मग यस, फक्त रिव्हिजन पटपट घेऊयात. 86व्या घटनादुरुस्तीत महत्वाच्या गोष्टी काय आहेत बघा. 2002च्या या घटनादुरुस्तीच्या आधी एक तपस मुजुमदार समिती केली होती. कशासाठी, तर ही जर घटनादुरुस्ती शिक्षणासाठी, मूलभूत हक्कासाठी केली तर त्याचा देशावर, राज्यावर आर्थिक परिणाम, सामाजिक परिणाम काय होईल हे तपासण्यासाठी ही तपस मुजुमदार समिती होती. यानं प्राथमिक शिक्षण मूलभूत हक्कात समाविष्ट केलं. या घटनादुरुस्तीनं 3 कलम 21A, 45, 51A ही घेतली. 21A मूलभूत हक्कात आहे, वयोगट 6 ते 14. कलम 45 आधी वयोगट इथं 14 होता, तो 0 ते 6 केला. तिथं बालसंगोपनाची जबाबदारी सरकारवर आहे, इथं सरकारवर आहे. आणि हे भाग 4A आहे तो 51A मूलभूत कर्तव्यांचा, कर्तव्य नागरिकांसाठी असतात. तिथं प्रत्येक माता पित्याने आपल्या 6 ते 14 वयोगटातल्या मुलाला शाळेत घालायचंय, बालकाला. मग ही तिन्ही कलम महत्वाची. 86वी घटनादुरुस्ती सुद्धा महत्वाची आहे. पुढे जाऊया. आणि थोडं जास्त स्पीड झालं तर कमेंट करा फक्त. त्यानंतर तिसरी घटनादुरुस्ती आपल्याला महत्वाची कुठली, 103वी. 3 जो आहे तो आपण कसा लक्षात ठेवणार आहे, 3 म्हणजेच 3 अक्षर लक्षात ठेवायचे, EWS, इकॉनॉमिकली विकर सेक्शन. मग 103वी घटनादुरुस्ती EWS. मग अल्पसंख्याक शिक्षण संस्था वगळता आर्थिक दृष्ट्या जो कमकुवत वर्ग आहे त्याला 10% आरक्षण ठेवण्यात आलं. त्यासाठीचं कलम 15(6) आहे, हे एक लक्षात ठेवायचं. आर्थिक दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी राज्य तरतुदी करू शकतं आणि खासगी शैक्षणिक संस्थांसह सगळीकडेच या घटनादुरुस्तीनं 10% जागा राखीव. पुढं मग पटपट पटपट फक्त आन्सर कमेंट करा. म्हणजे आतापर्यंत झालेल्या 3च घटनादुरुस्त्या आपल्याला महत्वाच्या आहेत. याच्या पलीकडे जायचं नाही, कारण आपल्याला वेटेजच तेवढं आहे. इथं सिलेबस जास्त आणि मार्क कमी आहेत या गोष्टीच्या. इथं पटपट भाग 3चं कलम वयोगट 86व्या घटनादुरुस्तीचं, भाग 4 मधील कलम वयोगट आणि भाग 4A कलम वयोगट, या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगायचे. पटपट कमेंट करायचे. भाग 3 मूलभूत हक्कांचा आहे. 21A आपलं इथं कलम आहे. मूलभूत हक्क आपण कोणाच्या घटनेकडून घेतलेत, अमेरिकेच्या घटनेवरून प्रेरणा घेऊन. इथं वयोगट आहे 6 ते 14. कलम 21 हे लक्षातच ठेवायचंय. भाग 4 डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, मार्गदर्शक तत्व, आयर्लंडच्या घटनेवरून घेतलेलं आपण. त्यातलं कलम इथं या घटनादुरुस्तीशी संबंधित 45. वयोगट आहे 0 ते 6 संगोपनाचा. भाग 4A कलम आहे 51A किंवा 11. आपल्या आधी फक्त आपण रशियाकडून प्रेरणा घेतली, आपल्या आधी लोकशाही राष्ट्र असणाऱ्या जपानच्या घटनेत होती फक्त. इथं सुद्धा वयोगट 6 ते 14. वरती दोन्ही ठिकाणी जबाबदारी शासनाची, कर्तव्यात पालकांची. 42व्या घटनादुरुस्तीनं काय केलं, तर आपला शिक्षण विषय कोणत्या सूचीत टाकला, तर कॉन्करंट लिस्ट म्हणजेच समवर्ती सूचीत. कुठून, राज्य सूचीतून. हा एवढंच महत्वाचं आहे तिथं. 103 म्हटलं की 3ला आपण काय करणार आहे, 3 म्हणजेच 3 अक्षर लक्षात ठेवायचे. EWS साठीची घटनादुरुस्ती 10% आरक्षण शिक्षणात. मग या घटनादुरुस्त्यांचं एवढं महत्वाचं आहे आपल्याला. बघा पुढे जाऊया. आता महत्वाची कुठली कुठली कलम आहेत, प्रायोरिटीनं कुठली कलम यातली आपण राज्यघटनेतल्या कलमांना अनुच्छेद म्हणतो, पण आपल्या सोयीसाठी कलम म्हणतो. इथं प्रायोरिटीनं म्हणजे महत्वाची कलम कुठली लक्षात ठेवायची आहेत, 21A, 28, 30, 45, 51A आपलं. ही 1, 2, 3, 4, 5 कलम सगळ्यात महत्वाची आहेत.
मग ही 5 कलम लक्षात राहिल्यानंतर बाकीची पण इथे दिलेली महत्वाची, पण ही 5 नंतर ही सगळ्यात जास्त महत्वाची असणार ही 5 आहेत. 21, 28, 30, 45, 51, 1 के. मग त्यातले एक एक बघूया. मूलभूत हक्कात असेल तर आपला जर हक्क हिरावला गेला त्या बालकाचा तर थेट सुप्रीम कोर्टात जाता येतं. कलम 32 ना हा स्वतः एक मूलभूत हक्क आहे. 226 न जाणार उच्च न्यायालयात. हे कलम 32 दिलं नसलं तरी माहित पाहिजे. मार्गदर्शक तत्वाबाबत कुठल्याही न्यायालयात जाता येत नाही, हे शासनाच्या इच्छेवर. मूलभूत कर्तव्य इथं सुद्धा कुठल्याही न्यायालयात जाता येत नाही, हे नागरिकांसाठीची कर्तव्य आहेत. आणि इतर भाग 17 आहेत 350 आणि 351. ओळीनं आपण याची पटपट बघूयात. यातली सांगितलेली ही 5 आपल्यासाठी खूप महत्वाची आहेत. मग बघा भाग 3 मधले बघूयात आपण सुरुवातीला. 15.1 काय सांगतं आपल्याला, नागरिकांशी भेदभाव केला जाणार नाही कुठल्या कारणावरून. केवळ शब्द महत्वाचा असतो. धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान किंवा यातलं कुठलाही एक आधार, पण बाकीच्या गोष्टींवर करू शकतो आपण भेदभाव. येईल पुढे 30 आहे, अल्पसंख्याकांना त्यांच्या शैक्षणिक संस्था स्थापन करणे, प्रशासन करण्याचा अधिकार. इथं बाकीच्या म्हणजे कुठल्या, सरकार एखाद्या गोष्टीसाठी एखादी डिग्री आवश्यक करू शकतं, एखादी पात्रता आवश्यक करू शकतं, पण फक्त धर्म, वंश, जात, लिंग या गोष्टीवरून भेदभाव केला जाणार नाही असं सांगतं आपल्याला. 15.4 काय, सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या जे मागास वर्ग आहे त्यासाठी त्यांच्या उन्नतीसाठी राज्य विशेष तरतूद करू शकतो. ही पहिलीच घटना दुरुस्ती आहे. कलम 15.5 पुन्हा तेच आहे, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या जो मागास प्रवर्ग आहे त्यांच्या उन्नतीसाठी किंवा अनुसूचित जाती जमातींना शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश देण्याबाबत ही घटना दुरुस्ती. या घटना दुरुस्तीने IIT, IIM सारख्या संस्थात रिझर्वेशन चालू झालं. इथं आपल्याला हे लेटेस्ट असल्यामुळे 15.6 महत्वाचे जे आपण पाहिलेले 86व्या घटना दुरुस्तीनुसारचे. EWS साठी 10% आरक्षण. 103 लक्षात ठेवायचं, 3 म्हणजे EWS, 3 दुने 6, 15.6. पुढे जाऊया. ऑलरेडी आपण 21 हे बघितलेलं आहे. 21 हे सुद्धा महत्वाचं आहे आपल्याला, कारण याच्यावरच आधारित आपला राईट टू एज्युकेशन ऍक्ट आहे. याचा वयोगट आहे 6 ते 14 वर्ष. यातल्या सर्व बालकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण. कलम 28 सोपी गोष्ट लक्षात ठेवायची, ते ही इन्फॉर्मेशन यातली लक्षात ठेवू नका. 28 म्हटलं की शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षणासाठी बंदी, एवढंच हेडिंग लक्षात ठेवायचं. इथं आत काय, पूर्णतः शासनाच्या निधीमार्फत चालवल्या जाणाऱ्या कुठल्याही शैक्षणिक संस्थेत धार्मिक शिक्षण दिलं जाणार नाही. मग त्यात पुन्हा 4 विभाग केलेत. शासनाच्या देखरेखीखाली असलेली संस्था तिथं देता येणार नाही. इथं न्यासा अंतर्गत म्हणजे वेगवेगळ्या रिलिजियस ट्रस्ट अंतर्गत स्थापन झाले असेल तर देता येईल. शासनानं मान्यता दिली, अनुदान घेतायत तर इथं ऐच्छिक असतं. आपल्यासाठी महत्वाचं काय, कलम 28 आलं की धार्मिक शिक्षणास बंदी शैक्षणिक संस्थात, एवढंच हेडिंग लक्षात ठेवायचं. पुढं आता सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार हा 2 कलमात दिलाय, 29 आणि 30. 24 काय आहे, बाल कामगारांना बंदी, वेठबिगारी वगैरे. 23 ला वेठबिगारी आहे, 24 ला बाल कामगारांसाठी बंदी. ते अप्रत्यक्षरित्या शिक्षणासाठी संबंधित आहे. पण आपल्याला 2 प्रश्न येणार आहेत, त्यामुळे महत्वाचे घेतलेले आहेत बघा. सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार, आपला कल्चरल अँड एज्युकेशनल राईट. 29 काय म्हणतं, भारतातला कुठलाही समूह असो तर, आवाजाचा प्रॉब्लेम आहे का, भारतातला कुठलाही समूह असो छोटा मोठा, त्यांना काय त्यांची वेगळी भाषा असेल, लिपी असेल, संस्कृती असेल, या सगळ्यांबाबत जतन करण्याचा अधिकार आहे त्यांना. इथं मग काय होतं, जरी दिलेलं असलं अल्पसंख्याक तरी इथं अल्पसंख्याक बहुसंख्याक म्हणजे सगळ्याच गटांसाठी हे कलम लागू आहे. त्यामुळे आपल्याला महत्वाचं कुठलं कलम आहे तर त्याच्या पुढचं. मग कोणत्याही नागरिकांना इथं पण केवळ धर्म, वंश, जात, भाषावरून या कारणावरून कुठल्याही अनुदानित शिक्षण संस्थेत प्रवेश नाकारला जाणार नाही. 29 सगळ्यांसाठी हे लक्षात ठेवायचं, जरी सुद्धा सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार या अंतर्गत असलं तरी. पण 30 काय आहे इथंच सांगतो. कलम 30 महत्वाचं आहे, अल्पसंख्याकांना त्यांच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि प्रशासित करण्याचा अधिकार. म्हणजे कलम 30 अल्पसंख्याक स्वतःच्या शिक्षण संस्था स्थापन करू शकतात, त्याचं प्रशासन करू शकतात. 29-30 चा फरक काय, 30 फक्त अल्पसंख्याकांसाठी, 29 सर्वांसाठी. कारण इथं
नागरिकांचा समूह हा एक शब्द आहे, त्याच्यामुळे ते सगळ्यांसाठी. समूह अल्पसंख्याक असू शकतो, बहुसंख्याक असू शकतो. मात्र आपल्यासाठी 30 महत्वाचे, हे लक्षात ठेवायचे. पुढे जाऊया. इथून पुढे मग महत्वाची आहेत आपली राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व. इथे एक 3 कलम आपल्यासाठी महत्वाची आहेत. तर 3 इथं आहेत, 41, 45, 46. यस, भाषिक आणि धार्मिक दोनच पद्धतीचे अल्पसंख्याक आहेत आपल्या इथं घटनेमध्ये. मग 41 काय सांगतं, वेगवेगळ्या एकदम वाईट परिस्थितीत, म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत, बेरोजगार असेल एखादं, वयोवृद्ध असतील, आजारी असतील, विकलांग असेल, तर अशा पीडित व्यक्ती आहेत त्यांना लोकसहाय्य, काम तसेच शिक्षणाच्या हक्काची हमी देणं. हक्काची हमी म्हटलं तरी इथं काय आहे, मार्गदर्शक तत्व आहे, हे सरकारवर बंधनकारक नसतं. 45 महत्वाचं कलम आहे, कारण 86व्या घटना दुरुस्तीने याचा विषय बदललाय. आधी 14 वय होतं इथं, आता 6 वर्ष वयापेक्षा कमी वयाच्या बालकांची जी काही संगोपनाची जबाबदारी, देखभालीची जबाबदारी किंवा शिक्षणाची तरतूद, हे सगळं सरकारनं करायचंय. आणि कलम 46 काय सांगतं इथं, तर बघा, कलम 46 पुन्हा एकदा अनुसूचित जाती, जमाती, इतर दुर्बल घटक यांचं शैक्षणिक आणि आर्थिक हितवर्धन करायचं. मग इथं ही 3 कलम आहेत. फंडामेंटल राईट भाग 3 मध्ये तिथं करायचंच आहे बंधनकारक. या भाग 4 मध्ये बंधनकारक नसतं. सरकार जसं त्याच्या सरकारकडे रिसोर्सेस येतील तसे इथले गोष्टी लागू करू शकतं. यासाठी आपण कुठल्याही न्यायालयात जाऊ शकत नाही. भाग 3चं 32 नुसार सर्वोच्च न्यायालय, 226 नुसार उच्च न्यायालय. या व्यतिरिक्त कलम 51A11 आपण वरती बघितले 86व्या घटना दुरुस्तीत मूलभूत कर्तव्यात, ते इथं डबल दिलं नाही, तिथं पालकांचं कर्तव्य. भाग 4A आणि इतर मध्ये मग पुन्हा 2 कलम येतात. हा आहे भाग 17, भाषांच्या संदर्भात आहे. कलम 343 पासून 351 पर्यंत वेगवेगळी कलम आहेत. केंद्राची, राज्याची, सर्वोच्च न्यायालयाची वगैरे, कायद्याची, अशा वेगवेगळ्या भाषा दिल्यात. तिथं आपल्यासाठी 2 महत्वाचे काय, कलम 350 आहे, प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी सुविधा कराव्यात असा आदेश देऊ शकतात राष्ट्रपती. एखाद्या गटाचे, समजा एखादा मोठा गट आहे एखाद्या भागात, त्याची भाषा वेगळी, तर त्याला त्यांच्या भाषेतून शिक्षण द्या असं सांगितलं जाऊ शकतं. हे कलम 350A. मग प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण 350A. 351 कशासाठी, आत्ताच्या वादामुळे घेतलेले, बाकी काय नाही, हिंदी भाषेचा विकास, त्यासाठी केंद्र सरकारला निर्देश देणं, हे 351चं काम आहे. मग एवढी कलम आहेत आपल्याला, त्यातली 5 कलम महत्वाची, 3 घटना दुरुस्त्या, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. यानंतर 3 खटले आहेत बघा. 3 मधला एक महत्वाचा आहे. तीन खटले कुठले आहेत, उन्नीकृष्णन विरुद्ध स्टेट ऑफ आंध्र प्रदेश, मोहिनी जैन विरुद्ध स्टेट ऑफ कर्नाटका. त्यानंतर शेवटचं आहे आपले एपी इनामदार वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. कलम 30 सर इथं दिलं नसलं तरी सांगतो पुन्हा एकदा, अल्पसंख्याकांना त्यांच्या शैक्षणिक संस्था स्थापन करणं आणि प्रशासित करण्याचा अधिकार. मग इथं उन्नीकृष्णन आपल्याला काय, मूलभूत शिक्षणाचा मूलभूत हक्क कुठल्या केसमुळे लागू झाला, मूलभूत हक्क प्राथमिक शिक्षणाचा, तर ते उन्नीकृष्णन विरुद्ध स्टेट ऑफ आंध्र प्रदेश येणार. हा लक्षात ठेवायचा. सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळेस काय सांगितलेलं, त्यावेळेचं घटनेतलं कलम 21 तिथं सांगितलं की जगण्यासाठी आपल्याला डिग्निटीनं, म्हणजे आपल्या प्रतिष्ठेनं जगण्यासाठी शिक्षण घेणं गरजेचं आहे. मग इथं मूलभूत शिक्षण घेणं गरजेचं सांगितलं. याच खटल्याच्या आधारावर पुन्हा कलम 21 हे समाविष्ट झाले, 86वी घटना दुरुस्ती, आणि पुढे जाऊन RTE आला 2009चा. मग इथं बालकाची वय दिली 6 ते 14 वर्ष. 86व्या घटना दुरुस्तीखाली कलम 51K किंवा 11 दिले बघा, भाग 4A मधलं मूलभूत कर्तव्यांचं. तिथं पालकांचं कर्तव्य की आपल्या पाल्याला, आपल्या बालकाला प्राथमिक शिक्षण द्यायचं. तिथं सुद्धा कुठलीही कायदेशीर कारवाई करता येत नाही, फक्त ते कर्तव्य पालकांचं आहे. मग हे आपल्याला उन्नीकृष्णन लक्षात ठेवायचं आहे. पण फक्त शिक्षणासंदर्भात खटले म्हटलं, हा मूलभूत शिक्षणाविषयी, तर मोहिनी जैन येईल, एपी इनामदार येईल, हा येईल. पण सगळ्यात महत्वाचा खटला उन्नीकृष्णन विरुद्ध स्टेट ऑफ आंध्र प्रदेश. मग याच्या आधी झालेला खटला कोणता होता, मोहिनी जैन विरुद्ध कर्नाटक राज्य. या मोहिनी जैन यांनी काय केलं, तर कर्नाटकात मेडिकलसाठी प्रवेश घेतलेला
आणि त्यांचं आपण जे कॅपिटेशन फी बघणार आहे RT मध्ये ती मागितलेली 60,000 रुपये, ती त्या द्यायला असमर्थ होत्या. मग त्यांनी केस केली, पण त्यावेळेस कोर्टानं काय सांगितलं, सगळंच शिक्षण फ्री द्या, मेडिकल इंजिनिअरिंग हे ते. मग ते हे काय परवडण्याजोगं नव्हतं, म्हणून पुढचा खटला आला उन्नी कृष्णन, त्यात ती दुरुस्ती झाली की मूलभूतच शिक्षण. मग हा सुद्धा शिक्षणाशी संदर्भात आहे, पण सगळ्या PA इनामदार आपल्या महाराष्ट्राशी संदर्भात आहे. इथं कोर्टानं काय सांगितलं की तुम्ही कॅपिटेशन फी घेऊ शकत नाही, पण काय घेऊ शकतो आपण, एक रिझनेबल फी घेऊ शकता, फक्त डोनेशन घेऊ नाही शकत. यस, तपस मुजुमदार फरक काय आहे, तपस मुजुमदार समिती घटना दुरुस्ती करण्याच्या आधी आलती. जर आपण प्राथमिक शिक्षण लागू केलं तर केंद्रावर आर्थिक परिणाम काय होतील, राज्यांवर आर्थिक बोजा किती पडेल, त्याचे अजून काय परिणाम होतील, त्यासाठी त्या समितीनं काय सांगितलं, लागू करायला पाहिजे, शिक्षण महत्वाचे आर्थिक बोजापेक्षा. मग त्यानंतर घटना दुरुस्ती झाली. आता मग ह्या तीन गोष्टी सांगायच्यात. शिक्षण विषय राज्यसूचीतून समवर्ती सूचित घटना दुरुस्ती कोणती, तेच असलं बोरिंग असलं तरी हेच महत्वाचं आहे. तर इथं 42वी घटना दुरुस्ती आपल्या 7वं शेड्यूल आहे, तिथं त्या 3 सूची असतात, केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची. 21 प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी कुणाकडे, हा मूलभूत हक्क आहे, कुणी द्यायचंय, तर शासनानं, म्हणजेच स्टेट म्हणतो आपण त्याला, राज्य. कलम 51A11 इथं जबाबदारी कुणाची आहे, तर पालकांची. राहिलं कुठलं मग इथं मांडायचं, कलम 45 जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, मार्गदर्शक तत्वात, इथं सुद्धा जबाबदारी सरकारचीच, फक्त ते बंधनकारक नाही, आणि कर्तव्य सुद्धा. एक 2-3 रिकाम्या जागा आहेत. पहिली 1985 साली स्थापन झालेलं आपलं मानव संसाधन मंत्रालय, त्याचं नाव कोणत्या वर्षी बदलण्यात आले, तर ते 2020 आपल्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे बदलून काय झाले, शिक्षण मंत्रालय. 85 पर्यंत पण ते शिक्षण मंत्रालयच होतं, 85 ला मानव संसाधन नाव केलं त्याचं. कोणत्या समितीच्या कामाचा परिणाम म्हणून आपल्या राज्यघटनेत मूलभूत शिक्षणाचा हक्क देणारं कलम 21 हे समाविष्ट झालं, थोडक्यात 86वी घटना दुरुस्ती आली, तर ती तपस मुजुमदार समिती. आणि शेवटी राज्यघटनेतलं कलम 51A किंवा इथं 11 सुद्धा येऊ शकतं, बालकाला प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपली पालकांची, हे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. आता रिव्हिजनसाठी एक 5-6 प्रश्न आहेत, जास्त नाहीत याच्यावरचे. मग बघा, खाली दिलेल्या पर्यायात आपल्याला राज्यघटनेतील कलम क्रमांक आणि त्याची माहिती यातलं अयोग्य ओळखायचंय, जेणेकरून आपली कलम पुन्हा एकदा रिवाइज होतील. कलम 31 दिलंय, 41, 46 आणि 28 यातलं आपल्याला अयोग्य पाहिजे. तर भारतातील कोणत्याही लोकांच्या समूहांना त्यांची भाषा, लिपी, संस्कृती जतन करण्याचा अधिकार आहे, तो कलम 29 ना आहे, आणि तो अल्पसंख्याक बहुसंख्याकांना आहे. कलम 30 ला अल्पसंख्याकांना त्यांच्या शिक्षण संस्था स्थापन करणं, प्रशासित करण्याचा अधिकार आहे. 41 डायरेक्ट DPSP मधला आहे, बेकारी, वृद्धत्व, आजारपण, अपंगत्व या परिस्थितीत सार्वजनिक सहाय्य, काम, शिक्षण हा अधिकार मिळावा. 46 पुन्हा एकदा समाजातील दुर्बल घटक, SC ST यांना शैक्षणिक आणि आर्थिक विकासाला चालना देणं. आणि 28 धार्मिक शिक्षणाला बंदी, राज्याच्या निधीतून चालणाऱ्या संस्था, शिक्षण संस्था. पुन्हा एकदा राज्यघटनेतील भाग आणि त्या अंतर्गत दिलेली कलम या संदर्भातला योग्य पर्याय पाहिजे आपल्याला इथं. म्हणजे ही कलम नेमकी कोणत्या भागात येतात.
मग योग्य निवडायचं आपल्याला. कलम 15(6) कशाबद्दल आहे? 3(2)(6) EWS बाबत घटना दुरुस्ती 103 भाग 3 मध्येच आहे मूलभूत हक्कात. कलम 30 अल्पसंख्याक शिक्षण संस्था स्थापन करणं प्रशासित करणं भाग 3 मध्येच आहे, म्हणजे आपले हे फंडामेंटल राईट्स, आपले मूलभूत हक्क. कलम 46 भाग 4 मध्येच आहे DPSP डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, म्हणजे आपली मार्गदर्शक तत्व. ते आपलं विकर सेक्शनसाठी आर्थिक शैक्षणिक तरतूद. कलम 51A11 भाग 4A मध्येच आहे मूलभूत कर्तव्य, याचं नाव आहे. एकूण 11 आहेत. A11 येईल, AK येईल. मग हे सगळंच्या सगळं बरोबर आहे, पर्याय ए. पुढचा प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडायचा आहे पुन्हा एकदा. 350 भाग 17 बरोबर सर. आपल्याला इथे योग्य पर्याय निवडायचा आहे. मागच्या क्वेश्चन मध्ये का? हा, अजून खाली एक आहे ई, मी 4च वाचले. 350 इथं भाग 16 दिले, तो भाग 17 आहे. तो ई चुकीचा होता तिथं. मग इथं राज्यघटनेतील 42व्या घटना दुरुस्तीने शिक्षण समवर्ती सूचीत टाकला, समवर्ती सूचीतून राज्य सूचीत. मग इथं आपल्याला माहिती आहे 42व्या घटना दुरुस्तीने काय केले, समवर्ती समवर्ती सूचीतून राज्य सूचित नाही, राज्य सूचीतून समवर्ती सूचित, म्हणून चुकीचं आहे. कलम 45 नुसार इथं 14 वर्ष वयोगट दिलाय, तो 86व्या घटना दुरुस्ती आधीच आहे. इथं आता 6 पर्यंतच पाहिजे, 0 ते 6. राज्यघटनेतील कलम 21 या अंतर्गत हक्कांचं उल्लंघन झालं तर पीडित व्यक्ती कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकते, तर हे बरोबर आहे. कलम 41 अंतर्गत बेकारी, वृद्धत्व, आजारपण, अपंगत्व परिस्थितीत कामासाठी व शिक्षणासाठी सहाय्य करणं सरकारवर, हा बंधनकारक शब्द चुकीचा आहे. कारण हे येतं कुठं? भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्वात. मार्गदर्शक तत्व सरकारवर बंधनकारक नाहीत, म्हणून फक्त सी बरोबर. पुढचा प्रश्न आहे बघा, योग्य पर्याय निवडायचा आहे पुन्हा एकदा. 350 15(6) 30. 350 भाषिक अल्पसंख्याक गटातील मुलांना प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून मिळण्यासंदर्भात तरतूद. 15(6) भाषिक अल्पसंख्याक गटातील मुलांना शैक्षणिक संस्थेत प्रवेशासाठी 10% आरक्षण. आता हे 10% कुणासाठी आहे? तर भाषिक अल्पसंख्याक नसून EWS आहे 15(6) नुसार. मग हिता आर्थिक आपल्या कमकुवत गटातील इकॉनॉमिक विकर सेक्शन. कलम 30 माहिती आपल्याला, अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करणं प्रशासन करणं, म्हणजे आपलं बी चुकलेलं इथं आणि ए आणि सी बरोबर आहे, पर्याय सी. खाली दिलेल्या प्रकरणांपैकी कोणती प्रकरणे बालकांच्या शिक्षणाच्या संदर्भात आहेत? तर इथं उन्नीकृष्णन विरुद्ध आंध्र प्रदेश, मोहिनी जैन विरुद्ध कर्नाटक राज्य, ही दोन्ही संबंधित आहेत. महाराष्ट्र म्हटलं की AP इनामदार एक आहे. केशवानंद भारती खूप महत्वाची केस आहे, पण ते आपल्या शिक्षणाच्या संदर्भात नाहीये, म्हणून सी कट. आपलं ए आणि बी बरोबर आहे. मूलभूत शिक्षण प्राथमिक म्हटलं की उन्नीकृष्णन प्रकरण एकच लक्षात ठेवायचं. पुढचा शेवटचा क्वेश्चन असेल हा कदाचित. राज्यघटनेतील 103वी घटना दुरुस्ती 2019 संदर्भात आपल्याला अयोग्य पर्याय पाहिजे. यस, शिक्षणाशी संदर्भात पदव्युत्तर नाही, तिथे सगळंच शिक्षण द्या सांगितलेलं मॅडम, म्हणजे सुरुवातीपासून ते अगदी पदव्युत्तर पर्यंत असं इथे, म्हणून फक्त तिथे शिक्षणाशी संदर्भात असा शब्द वापरलाय. 103वी घटना दुरुस्ती काय? आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी करण्यात आली, बरोबर आहे.
शैक्षणिक संस्थांमध्ये 10% आरक्षणाची तरतूद करते, हेही बरोबर आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना. घटनेमध्ये 15.6 हे कलम नव्याने समाविष्ट करण्यात आले, हेही बरोबर आहे. 15.5 कुठलं होतं ते 93व्या घटनादुरुस्तीचं होतं. मग हे चूक आहे आपलं डी. अजून एक हा आपला नंतरचा क्वेश्चन आहे, तरी माहित आहे तुम्हाला आपला आरटीई वरचा क्वेश्चन आहे, विद्यार्थी शिक्षक प्रमाण सोडवू शकता तुम्ही. यस 15.5. 6वी ते 8वी साठी 35 विद्यार्थ्यांमागे किमान एक शिक्षक, तर हे बरोबर आहे, मी सांगतो. 1ली ते 5वी कामाचे 800 शैक्षणिक वर्षातील तास 6वी ते 8वी साठी 1000 तास आहेत. आणि शिक्षकांसाठी आठवड्याचे कामाचे तास किती असावेत, तर 40 नाही तर इथं 45 येतं बघा. आणि काय शिकवण्याची तयारी करण्याचे तास पकडून हे येईलच पुढं. हा एक क्वेश्चन इथं आलाय चुकून. मग इथं अशा प्रकारे आपल्या कलम आणि घटनादुरुस्त्या संपतात. एक 2 मिनिटात समराइज करतो. महत्वाची कलम पुन्हा एकदा सांगतो बघा. घटनादुरुस्त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या 42, 86, 103. महत्वाची कलम लक्षात ठेवायचे 15.6 ईडब्ल्यूएसचं, 21A मूलभूत हक्क आपला शिक्षणाचा, 28 धार्मिक शिक्षणाला बंदी, 30 अल्पसंख्याकांना शिक्षण संस्था स्थापन करणं प्रशासित करणं. त्यानंतर 41 राहिलं तर ठीक, पण 45 महत्वाचं आहे. 86व्या घटनादुरुस्तीनं वयोगट बदललाय. आणि त्यानंतर आहे 51A 11 किंवा के ही पहिल्यांदा लक्षात ठेवायची. यानंतर मग पुढे जायचं दुसरीकडे कुठं आपल्याला पाहिजे ती, की बाबा 29 लक्षात ठेवलं नाही, किंवा आपण 46 लक्षात ठेवलं नाही, किंवा 350 हे लक्षात ठेवलं नाही मातृभाषेतून शिक्षण, 351 हिंदी भाषेचा विकास, हे नंतरचं आलं. आधी सुरुवातीला ही वरती दिलेत तेवढंच लक्षात ठेवा, कारण 2 मार्काला येईल. समूहांना कुठलाही समूह असू शकतो एखादा, आणि तो भाषिक अल्पसंख्याक समूह, ओनली मायनॉरिटी, बरोबर. मग हे आपल्याला वरची प्रायोरिटी लक्षात ठेवायची, ती लक्षात राहिल्यानंतर ही खालची. पुढे जाऊया. आता आपण पुढे जातोय आपल्या कायद्याकडे. बाल हक्क संरक्षण अधिनियम 2005. इथं शांततेत 3 ते 16 कळलं की 17 पासून तेच आहे पुन्हा एकदा रिपीट. मग ठराविक गोष्टी लक्षात ठेवायच्यात. तुम्हाला ते सांगतो वाटल्यास 2B महत्वाचं आहे, त्यात C आणि G लक्षात राहिलं तर राहिलं. 3, 13, 17 हे एक महत्वाचे आहेत. 11 आणि 21 मध्ये सचिवांचा दर्जा आहे. 25, 26 आकडा त्याचे नंबर प्लस यातला इन्फॉर्मेशन खूप महत्वाचे. आणि शेवटी 31 सगळ्यात महत्वाचा प्रायोरिटीनं क्रम. 25, 26, 3, 13, 17 ही 5 लक्षात ठेवायची. 2B CG राहिले तर ठीक, आणि नंतर 31. आधी सुरुवातीला एवढंच लक्षात ठेवायचंय. 350A भाषिक अल्पसंख्याक समूह असतील एखाद्या ठिकाणी, त्यांना जर त्यांच्या प्राथमिक शिक्षेतून एखादा गट असेल तर आदेश देऊ शकतात राष्ट्रपती की त्यांना प्राथमिक शिक्षेतून भाषेतून त्यांच्या भाषेतून प्राथमिक शिक्षण द्यावं. मग हे 3, 13, 17 2B हे प्रायोरिटी. 25, 26 हे एवढीच कलम यातली लक्षात ठेवायच्यात, बाकी इन्फॉर्मेशन आहे. पुढे जाऊया. मग बघा आता आपण कायद्यावर शिफ्ट होतोय. सर्वांनी लक्ष घ्यायचंय. सोप्या सोप्या गोष्टी चुकून आहेत. प्रकरण 7 आहेत, एकूण कलम 37 आहेत. 20 जानेवारीला 2000 साला राष्ट्रपतींची मंजुरी, पण मार्च 2007 ला हा तसा आयोग वगैरे आपल्याला स्थापन झालेत. मग 350 वेगळं आहे सर. 350 तक्रार अर्जातली भाषा आपलं 350A आहे. इथं 737 लक्षात घ्या. तिथं फक्त हेडिंग लक्षात ठेवा की प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून देण्याविषयी तरतूद, बाकी काय लक्षात ठेवू नका. 350A प्रश्नात हे येतं हेडिंग, कन्फ्युज होण्यापेक्षा. 39 कलम आरटीईत आहेत सर. इथं 737 लक्षात ठेवा, घ्यायचंय सगळं. आता इथं बघा बघा प्रकरण आहेत 7. त्यातली आपल्याला लक्षात काय ठेवायचंय, 4 प्रकरणांची हेडिंग लक्षात ठेवायचे. कशासाठी महत्वाची, कशी लक्षात ठेवायचे. प्रकरण 2 मध्ये आपला राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग असणार आहे, त्या अंतर्गत काही कलम असतील. प्रकरण 4 जे आहे ते राज्य बाल हक्क संरक्षण आयोग.
मग 2 आणि 4 बेदुने 4 या दोन्ही मध्ये आयोगांची तरतूद आहे. या आयोगांच्या तरतुदी जी कार्य आहेत ते त्यांच्या मधल्या प्रकरणात आहेत, प्रकरण 3 मध्ये. आणि अजून एक महत्वाचं सगळ्यात प्रकरण आहे बाल न्यायालय, म्हणजे बालकांसाठी न्यायालय, प्रकरण 5 आहे. 5 गुणिले 5, 5 5 25, 25 आणि 26. 25 ला बाल न्यायालय, 26 ला त्यासाठी वकिलांची तरतूद. हे प्रकरण आहे. कलम पण तिथं महत्वाचे येणार आहेत. मग ही 4 प्रकरणांची हेडिंग आपल्याला माहित असावीत, कारण ही महत्वाची आहेत. 2 मध्ये राष्ट्रीय आयोग, 4 मध्ये राज्य आयोग, मध्ये 3 मध्ये त्यांचे कार्य, 5 मध्ये बाल न्यायालय. पुढं मग 6वं वित्त लेखासंदर्भात आहे, 7वं संकीर्ण आहे. भाषिकच सर गट. टेन्शन नका घेऊ, एवढं डिटेल नाही येणार सर, कारण 2 प्रश्न येणार आहेत आपल्याला. आणि ते पर्यावरण कळतं, एवढं किचकट कुणीही करत बसत नाही. की पहिलं प्रकरण घेतोय आपण प्रारंभिक. नेहमीप्रमाणे काय असतं, कलम 1 मध्ये काय आहे, नाव असतं, त्या कायद्याचा विस्तार असतो, काय सगळं. मग याचं नाव आहे आपल्याला माहिती आहे, बाल हक्क संरक्षण अधिनियम 2005, संपूर्ण भारतात लागू आहे. एक 12-13 कलम बघू, त्याचं रिव्हिजन करू. मग इथं व्याख्या कुठल्याही कायद्यात कलम 2 मध्ये बऱ्याच वेळा त्या ज्या कायद्यात व्याख्या वापरण्यात येणार आहेत पुढं त्याची यादी दिलेली असते इथं. मग पहिली आहे अध्यक्ष चेअरपर्सन. आपल्याला इथं महत्वाची व्याख्या आहे 2B, बाल हक्क, एवढी सगळ्यात महत्वाची. मग 2B काय आहे आपलं, बी फॉर बाल हक्क, एवढं लक्षात ठेवा. महत्वाची व्याख्या आहे, कारण बालकांसाठी कायदा आहे, त्यामुळं बाल हक्क, बी फॉर बाल, एवढं लक्षात ठेवा. 2B बाल हक्क. सी आणि जी काय आहे लक्षात नाही राहिलं चालेल, पण सी ला कमिशन आहे, म्हणजे राष्ट्रीय आयोग, जी ला राज्य आयोग आहे. पण या गोष्टी लक्षात नाही, बीसीजी मधल्या राहिल्या तरी चालतील, पण 2B, बी फॉर बाल, बाल हक्क लक्षातच राहिला पाहिजे. हे बाल हक्क कुठले, 20 नोव्हेंबर 1989 ला संयुक्त राष्ट्रांनी बालकांसाठी काही हक्क मंजूर केले, म्हणजे त्यांना जगण्याचा, विकासाचा, आरोग्याचा, शिक्षणाचा, हे सगळे हक्क भारताने 11 डिसेंबर 1992 ला स्वीकारले. ते हक्क म्हणजेच या कायद्यात दिलेले हक्क, म्हणजे आपण तिथून घेतलेले ते हक्क. मग आपल्याला ही 2B लक्षात राहावं, 2B फॉर बाल हक्क. सी फॉर कमिशन. कमिशन कुठली, तर कलम 3 अन्वये आपण जो बघू, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, तो. डी आहेत सदस्य त्या आयोगाचे किंवा राज्य आयोगाचे. अधिसूचना म्हणजे नोटिफिकेशन, जे सरकार राजपत्रात प्रसिद्ध करेल गॅझेटमध्ये. प्रिस्क्राइब्ड म्हणजे अधिनियमाखाली जे काही असेल ते. त्यानंतर राज्य आयोग आहे, स्टेट कमिशन, कलम 17 अन्वये स्थापन होणारा. आवाजाचा काय प्रॉब्लेम आहे का एकदा सांगा. कलम 17 अन्वये राज्य आयोग. हे बघ ना, इथं सगळ्यात महत्वाचं 2B लक्षात ठेवायचे, बाल हक्क. त्यानंतर बीसीजीतलं सीजी लक्षात राहिलं. सी फॉर कमिशन राष्ट्रीय, बीसीजी लक्षात ठेवायचं, जी म्हणजे राज्य आयोग. पुढे जाऊया. आता येतो आपण महत्वाचं प्रकरण 2चं हेडिंग लक्षात ठेवणारे, कारण इथे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना आहे. आपल्या कायद्याचा जो उद्देश आहे तो कलम 3 मध्ये लक्षात ठेवायचा आहे. इथं कलम 3, 13, 17 एकत्र लक्षात ठेवायचे. 3 मध्ये आपला राष्ट्रीय आयोग, 17 मध्ये राज्य आयोग आणि 13 मध्ये दोघांची कार्य सोपे असतात, फक्त कलम पण माहित पाहिजे. मग स्थापना करण्याचा अधिकार आता राष्ट्रीय आयोगाला सगळं केंद्र सरकार करणार, आणि पुढे आपण 17 पासून बघू, तिथे सगळं राज्य सरकार करणार. हाच फरक आहे, बाकी सगळं समान आहे. मग बघा, स्थापना करण्याचा अधिकार केंद्र सरकारला, अधिसूचना काढून बालकांच्या क्षेत्रात, बालकल्याणाच्या क्षेत्रात काम केलेले व्यक्ती पाहिजेत, चांगल्या लक्षणे कार्य केलेल्या, प्रसिद्ध. 6 सदस्य असतील, त्यातल्या 2 महिला पाहिजेत. नियुक्ती कोण करणार, मग केंद्रच. आणि मुख्यालय दिल्ली आहे. इथं सदस्य 6 प्लस 1 अध्यक्ष, 1 + 6 हे लक्षात ठेवायचंय. मग पुढे जाऊया. हे जे सदस्य अध्यक्ष निवडायचे त्यांच्यासाठी काय होतंय, एक त्रिसदस्यीय समिती असते. कलम 4 मध्ये दिल्या अध्यक्ष आणि सदस्यांची निवड कशी होईल. मग इथे एक त्रिसदस्यीय समिती असते. आपल्यासाठी महत्वाचं काय, त्या त्रिसदस्यीय शिफारस करणारे कुणाला अध्यक्ष सदस्य करा, त्याचे अध्यक्ष कोण असतात, तर महिला व बाल विकास विभागाचे मंत्री. केंद्रातले केंद्राचा आयोग आहे, मग केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री. हे महत्वाचं आहे आपल्यासाठी. त्यानंतर कलम 5, या अध्यक्ष सदस्यांचा पद कार्यकाळ किती असेल, मग दोघांचाही कार्यकाळ 3 वर्ष आहे.
फक्त फरक काय आहे, अध्यक्ष त्यांच्या वयाच्या जास्तीत जास्त 65 वर्षापर्यंत पदावर राहू शकतात, सदस्य 60. इथं फरक आहे. प्लस त्यांची पुनर्नियुक्ती होईल का? तर एकदा होईल. पण या वयाच्या अटीच्या आत पाहिजेत. म्हणजे ते दोनदा आपल्या पदावर राहू शकतात 3-3 वर्षांचा कार्यकाळ. मग एकदा पुनर्नियुक्ती आहे. राजीनामा कुणाला देतील? सगळं केंद्र करतील. तर अध्यक्ष असू, सदस्य असू, ते केंद्र सरकारच राजीनामा देणार. मग 360, 365 असं लक्षात ठेवायचं. अध्यक्षाचं कळते आपल्याला वय जास्तच असणार. वेतन भत्ते कोण देईल? कलम 6 मध्ये सांगितलंय. तर वेतन भत्ते सगळंच केंद्र करणार आहे. तर इथं वेतन भत्ते सुद्धा केंद्र सरकार. फक्त नियुक्तीनंतर हानिकारक त्यात बदल करता येत नाहीत. पदावरून दूर, वेगवेगळ्या कारणावरून पदावरून दूर करणारे कोण करणार? बघा, मग येस, आवाज येईल आता बघा. केंद्र सरकार काय करणार आहे? त्यांना पदावरून काढून टाकू शकतं. कशावर आहे? त्यांनी काय अपराध केलाय, दुसरीकडे रोजगार पकडलाय, काम करण्यास अक्षम आहेत, अशा वेगवेगळ्या गोष्टीवरून काढणार कोण? केंद्र सरकार. सलग 3 बैठकांना उपस्थित राहिले नाहीत तरी सुद्धा, आणि फक्त त्यांना म्हणणं मांडण्याची संधी द्यायची. हे काय नैसर्गिक नियम असतो. कुठल्याही व्यक्तीला एखाद्या गोष्टी शिक्षा करायची असेल तर त्याला त्याचं म्हणणं मांडण्याची संधी देणं हा आपला नैसर्गिक नियम आहे. पुढं, अध्यक्ष आणि पद यांचं जर काढून टाकले त्यानुसार पद रिक्त झालं तर मग काय? कलम 7 नुसार आता आपण पाहिलं तर 90 दिवसात त्यांची पुनर्नियुक्ती म्हणजे दुसऱ्या सदस्यांची नियुक्ती करायची. आणि या स्थितीत काय होईल? तर उर्वरित कालावधी जो शिल्लक राहिला तेवढ्यासाठीच हे अध्यक्ष असतील किंवा सदस्य असतील, संपूर्ण 3 वर्षासाठी नाही. आता 64 वर्ष आहे तर अध्यक्षांची पुनर्नियुक्ती होईल, पण 65 वय पूर्ण झालं की ते रिटायर होतील. सिंपल आहे बघा. मग रिक्त पद, दर आयोगात एखादं पद रिक्त आहे आणि आयोग काय काम करतंय तर त्याचे जे काम केले ती बेकायदेशीर ठरेल का? तर नाही. त्यामुळं कुठलीही कार्यवाही विधी अग्राह्य म्हणजे बेकायदेशीर नसते एखादं पद रिक्त असलं म्हणून. कामकाज चालवण्याची पद्धती आपल्याला इथे काय, फक्त आयोगाच्या बैठकातलं अंतर कलम 10तलं 3 महिन्यापेक्षा जास्त नसतं हे लक्षात ठेवायचंय. निर्णय बहुमतानच होतील. अध्यक्ष कोण असेल? आयोगाचा अध्यक्ष बैठकांचा अध्यक्ष असेल. तो नसेल तर एखादा सदस्य असेल. आणि गणपूर्ती वेळोवेळी केंद्र सरकार ठरवेल. फक्त इथं महत्वाचं काय? मग 3 महिन्यापेक्षा जास्त 2 बैठकीतलं अंतर नको. महत्वाचा पॉइंट आहे, आता सर्वांनी लक्ष द्यायचंय. आयोगाचे जे सदस्य, सचिव, अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांबद्दलच्या तरतुदी. आयोगाचा जो सचिव असेल त्याचा दर्जा काय असेल राष्ट्रीय आयोगाचा? तर जो भारत सरकारचा सहसचिव किंवा अप्पर सचिव आहे त्या दर्जाचा अधिकारी आयोगाचा सचिव असेल. आणि हे आपल्यासाठी महत्वाचं आहे, आयोगाच्या सचिवाचा दर्जा. इथं सहसचिव, अप्पर सचिव भारत सरकारचा. आणि कलम 21 मध्ये आपण राज्य आयोगाचा सचिव बघू, त्यावेळेस राज्य शासनाचा सचिव. मग इथं लक्षात ठेवायचंय, हे महत्वाचं आहे, आयोगाचा सचिव, भारत सरकारचा सचिव, सहसचिव किंवा अप्पर सचिव. नियुक्ती केंद्रच करणार. कलम 12 काय? वेतन भत्ते अनुदाने हे सगळं केंद्रच देईल. हे कलम 27(1) मध्ये त्यासाठी अनुदानांची तरतूद सांगितली. हे काय महत्वाचं नाही, पण हे महत्वाचं आहे, सहसचिव, अप्पर सचिव. म्हणजे 12 कलमांची एका मिनिटाच्यात रिवाइज करूयात आपण ही 12 कलम.
पहिलं तर लक्षात ठेवणार काय आपण 2 बी सी आणि जी यातलं आधी तर बी लक्षात ठेवायचं. बी फॉर बाल हक्क, सी ला कमिशन आहे, जी ला सुद्धा आहे, सी ला राष्ट्रीय, जी ला राज्य. पण यातलं 2 बी बालकांसंदर्भात आहे म्हणून बालक लक्षात ठेवायचंय. त्यानंतरचं आपलं महत्वाचं कलम येतं प्रकरण 2 मधलं राष्ट्रीय बाल हक्क संरक्षणातलं कलम 3 राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची तरतूद. याचबरोबर कलम 17ला राज्य आणि 13ला कार्य आहेत. हे 3, 13, 17 एकत्र लक्षात ठेवायचे. सदस्य कसे असतील? 6 असतील, 2 महिला असतील, केंद्र सरकार निवडून देईल, आयोगाचं कार्यालय दिल्लीला आहे. त्यानंतर हे जे सदस्य निवडायचे आपल्याला अध्यक्ष निवडायचे त्यासाठी एक 3 सदस्यांची समिती असेल. हिचे अध्यक्ष कोण असतील? महिला व बाल विकास विभागाचे मंत्री. पुढं अध्यक्ष सदस्यांचा कार्यकाळ 360 365. 65 कुणासाठी? अध्यक्षांसाठी. 60 कुणासाठी? सदस्यांसाठी. पुनर्नियुक्ती एकदा. राजीनामा केंद्रालाच देतील, केंद्राचा आयोग आहे. वेतन भत्ते केंद्र ठरवल. पदावरून दूर कुठल्याही कारणाने झालं केंद्र सरकार दूर करेल. पण पदावरून दूर झाल्यानंतर 90 दिवसात नवीन व्यक्तीची निवड करायची. तो व्यक्ती राहिलेल्या कालावधीसाठी तिथं असेल पदावर. एखादा सदस्य हजर नाही म्हणून तिथं झालेलं कार्य जो काही काम असेल ते बेकायदेशीर ठरत नाही. तर आत्ताच सगळं सांगितलंय, फक्त रिवाइज करतोय आपण इथं. बरं ठीक, थोडं स्लो घेऊयात. पुढं 2 बैठकीतील अंतर कलम 10. 3 महिन्यापेक्षा जास्त अंतर नको 2 बैठकात. निर्णय बहुमतानं बैठकीचा अध्यक्ष असेल, आयोगाचा अध्यक्ष. समान मतं पडली तर जो त्या बैठकीचा अध्यक्ष असेल तो आपलं निर्णायक मत देईल. इथं महत्वाचं काय? 2 बैठकीतलं अंतर आयोगाचे 3 महिने. हेच रिपीट होणार आहे सरजी कलम 17 नंतर, फक्त तिथं राज्य येईल. इथं हे महत्वाचं आहे आपल्याला. आयोगाच्या सचिवांचा दर्जा कलम 11 दिलेला आहे. भारत सरकारचे सहसचिव किंवा अप्पर सचिव दर्जाचे अधिकारी आयोगाचे सचिव असतात. कलम 21 ला राज्याचं तिथं आलं तर राज्याचे सचिव एवढंच येईल. पुढं वेतन भत्ते हे केंद्रच देईल, हे 27 मध्ये सांगितलंय. मग आता आपण येतो महत्वाच्या कलम प्रकरण 3 कलम 13. आता आयोगाची कार्य फक्त एकदा स्पीडनं वाचून दाखवणार आहे. जे बालकांच्या गोष्टी बालकांसाठी लागणार आहे ती सगळी आयोगाची कार्य असणार. फक्त आपल्याला महत्वाचं काय ती कुठल्या प्रकरणात प्रकरण 3 मध्ये कुठल्या कलमात आहेत? कलम 13 हे लक्षात ठेवायचंय. 3, 13, 17. 3 ला राष्ट्रीय आयोग, 17 ला राज्य, दोघांचीही कार्य इथंच. हे एकत्रित लक्षात ठेवायचंय. मग कार्य काय काय आहेत आयोगाची? आणि आयोग स्वतः काहीही कारवाई करत नाही, सगळ्या गोष्टीसाठी शिफारस करतो सरकारांना, हे लक्षात ठेवायचंय. मग बालकांच्या हक्कांसाठी त्यावेळेस जे काही कायदे उपलब्ध असतील किंवा उपाय उपलब्ध असतील त्यांची तपासणी करायची आणि त्यांची योग्य अंमलबजावणी होण्यासाठी शिफारस करायची. बघा, अहवाल दरवर्षी किंवा आयोगाला वाटेल तेव्हा काय करेल? आयोग अहवाल देईल केंद्राला, राज्याशी संदर्भात एखाद्या असेल तर राज्याला. पण त्याची पुन्हा एकदा त्याच्यावर कारवाई करण्याची शिफारस करेल. बाल हक्कांच्या क्षेत्रात संशोधन हातात घेईल, संशोधन करायचं, त्याला चालना द्यायची. दहशतवाद, हिंसाचार, नैसर्गिक आपत्ती अशा वेगवेगळ्या ज्या घटना घडतात तिथं बालकांचं जर सुरक्षा बाधित झाली तर तिथं काय काय उपाय करता येतील त्याच्यासाठी शिफारस करायची. एखाद्या विशेष बालक आहेत त्यांना देखभालीची गरज आहे, उपेक्षित, वंचित, कायद्याच्या संघर्षात. आता कायद्याच्या संघर्षात म्हणजे साक्ष देणारी, गुन्हेगार दोन्ही आली. इथं सगळ्या गोष्टीत त्यांना सुधारणात्मक उपायासाठी पुन्हा एकदा शिफारसच करायची. आंतरराष्ट्रीय करार वेगवेगळ्या देशातले त्यांचा अभ्यास करायचा आणि त्यातल्या चांगल्या सुधारणा आपल्या इथं कशा होतील त्याच्यासाठी शिफारस करायची. म्हणजे बालकांसाठी जे काय जर टोकाचं वाटलं आपल्याला, हे आपल्या मनाला कळतं की हे गरजेचं आहे, पण चुकीचं असल्यानंतर पण आपल्याला कळतं तर चुकीचं धरायचं, कारण कार्याचा क्वेश्चन सोपा असणार आहे. पुढं बाल हक्कांची जागृती घडवायची. राज्य आयोगासमोर किंवा एखाद्या कायद्यानं गठीत केली दुसरी कुठली अथॉरिटी असेल तर त्यांच्यासमोर एखादं प्रकरण प्रलंबित आहे तर तिथं आयोग काही चौकशी करत नाही, कारण ते दुसऱ्या बॉडीकडे ऑलरेडी आहे. इथं काय 13(1)J काही इथं कारण दिलेली आहेत. मग राष्ट्रीय बाल आयोग बदललेले आहेत सरजी, तृप्तिगृह आपण यूज पुढे तिथं. मग
बाल हक्कापासून वंचित ठेवणं, बाल हक्कांचं उल्लंघन झालंय किंवा एखाद्या बाल हक्कांच्या संदर्भातल्या कायद्याची अंमलबजावणी केली जात नाहीये किंवा बालकांची हालापेष्ट आहे त्यांची तीव्रता कमी करणं किंवा कल्याण करणारे जे उपाय असतील, धोरणं असतील त्यांची अंमलबजावणी होत नसेल तर आयोग काय करेल? तर त्याच्यासाठी 14 कलम सांगितलंय की आयोगाला त्यासाठी चौकशी संदर्भात अधिकार आहेत. इथं आपल्यासाठी महत्वाचं काय आहे? आयोग चौकशी करताना आयोगाला कुठल्या न्यायालयाचे अधिकार असतात? तर हे सोपं आहे पण लक्षात ठेवायचं एखादा सोपा क्वेश्चन येऊ शकतो. बाल हक्क संरक्षण आयोगाला इथं दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतात. हे लक्षात ठेवायचंय. दिवाणी सिव्हिल. मग 13(1) जे अंतर्गत जे काही बालकांसाठी आपण बघितलं की उपाय योजले पाहिजेत ते जर होत नसतील तर आयोग चौकशी करेल. मग चौकशीला त्या जबाबदार व्यक्ती त्याला काय करेल आयोग? हजर राहण्यासाठी समन्स पाठवल, त्याचे अफिडेव्हिट घेईल, दस्तऐवज एखादा मागून घेईल, कागदपत्र, एखाद्या प्रशासकीय कार्यालय यांच्याकडून सार्वजनिक अभिलेख म्हणजेच दस्तऐवज त्याची प्रत मागवून घेईल, साक्षीदार कागदपत्रांची तपासणी करेल आणि हा एखादा प्रकरण वाटला आयोगाला एखाद्या अथॉरिटीकडे आपण देऊ शकतो तर त्यांच्याकडे ते स्थलांतरित करेल. फक्त आपल्याला इथं महत्वाचं काय? दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत आयोगाला कुठल्याही प्रकरणाची चौकशी करताना. चौकशीनंतर काय? पुन्हा एकदा आयोग स्वतः काय करणार नाही तर शिफारस करेल संबंधित शासनाकडे, प्राधिकरणाकडे ते जे त्याच्यासाठी जबाबदार आहेत. कलम 16, कलम 23. मग आता हे लक्षात राहिली तर ठेवायची कलम. इथं काय आहेत यातली माहिती पण महत्वाची. कलम 16 आपल्या राष्ट्रीय आयोगाचं वार्षिक आणि विशेष अहवाल आहेत. 16च्या जोडीतच 23 धरलं तर 23ला राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे वार्षिक व विशेष अहवाल आहेत. हे काय? एक केंद्र सरकारशी संबंधित असेल तर हा अहवाल सादर केला जाईल आयोगाकडून. एखाद्या राज्य सरकारशी संबंधित असेल तर राज्य सरकारला सादर केला जाईल. केंद्र आणि राज्य काय करेल? एका वर्षाच्या आत केंद्र शासन संसदेत मांडल, राज्य शासन विधिमंडळात मांडेल. हे एका वर्षाच्या आत लक्षात ठेवायचे. 16 आणि 23 हे कलम आहेत त्यासाठी. 16ला राष्ट्रीय आयोगाचा अहवाल, 23ला राज्य आहे. मग आता 16 पर्यंत जर लक्षात आले असेल तर इथून पुढे काहीही अवघड नाही बघा. कारण आता 17 पासून तेच आहे, फक्त जिथं जिथं केंद्र आलंय ना तिथं फक्त राज्य येणार. कारण केंद्राचं सगळं राष्ट्रीय आयोगाचं केंद्र करतं, राज्य आयोगाचं राज्य सरकार करतं. मग बघा कलम 3 मध्ये आपण राष्ट्रीय आयोग बघितला. कलम 17ला आपला भाग प्रकरण 4 आहे हे राज्य बाल हक्क संरक्षण आयोग गठीत करणं म्हणजे स्थापन करणं. आता इथं मग जबाबदारी राज्य आलं म्हणून राज्य सरकार सगळ्या पात्रता राष्ट्रीय आयोगासारख्याच 60, 65, 3 वर्ष, त्रिसदस्यीय सगळं मुख्यालय राज्य शासन ठरवेल. महाराष्ट्राचं मुंबई. आपण लक्षात इथं 3 कलम 3, 13, 17. 13ला कार्य. 18 मध्ये काय? अध्यक्ष सदस्यांची नियुक्ती. इथं सुद्धा एक त्रिसदस्यीय समिती आहे. नियुक्ती राज्य शासन करेल. इथं कोण असेल? महिला व बाल विकास मंत्री. आता आदिती तटकरे आहेत आपल्या महिला व बाल विकास मंत्री या त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष. पुढं तेच बघा आता फक्त राज्य येणार. कलम 19 पदावधी, सेवा शर्ती म्हणजे कार्यकाळ किती काय असेल तर पदग्रहण पासून 3 वर्ष 3 वर्ष. अध्यक्ष असेल 65, सदस्य असेल 60. राजीनामा कुणाला देतील? राज्य शासनाला. पुनर्नियुक्ती आपल्याला माहिती आहे एकदा होते, फक्त वयाच्या आत असावे. त्यानंतर वेतन कोण देईल? राज्याचा आहे, मग राज्य शासन देईल. फक्त नियुक्तीनंतर त्यांना अहितकारक होतील असे बदल नाही करायचे. पुढं आता कलम 11 मध्ये आपण काय बघितलेलं? राष्ट्रीय आयोगाच्या सचिवाचा दर्जा, सहसचिव, अप्पर सचिव. राज्य आयोगाचं सोपं आहे. राज्य आयोगाचे सचिव, अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांबाबतच्या 21 मध्ये तरतुदी आहेत. मग राज्य आयोगाच्या बाबत राज्य शासनाच्या सचिवाच्या दर्जापेक्षा कमी नसलेला अधिकारी आयोगाचा सचिव असेल. इथं राज्याबद्दल सोपं आहे, मग राज्य आयोगाचा राज्य सचिव एवढंच लक्षात ठेवायचं. पुढं वेतन भत्ते जसं तिथं केंद्र देत होतं तसं इथं कलम 28 मध्ये अनुदान निश्चित केली जातील त्याप्रमाणे. 23 बघा आपण 16ला राष्ट्रीय आयोगाचा अहवाल बघितलेला, 23ला राज्य आयोगाचं. आयोगाचे वार्षिक आणि विशेष. विशेष म्हणजे गरज पडेल तेव्हा दिले जाणारे
आणि वार्षिक तर द्यायचे, राज्य शासनाला सादर होतील. राज्य शासन त्याच्यावर काय कारवाई केली, काय कुठल्या शिफारसी स्वीकारल्या नाहीत, हे सगळ्या कारणासह सभागृहात म्हणजे विधिमंडळात मांडेल. आपल्याला टाइम पण माहिती आहे 1 वर्ष. 24 मग काय सांगतं, जे आपण राष्ट्रीय आयोगासंदर्भात बघितले, काढून टाकणं कलम 7, 8, 9, 10 सगळे त्याची 13 मधली कार्य, 14 मध्ये चौकशीला दिवाणी न्यायालयाचे अधिकार, हे सगळं इथं लागू आहे. एवढंच. मग झाला आपला राज्य आयोग, एवढंच महत्वाचं आहे इथं. मग इथं आपल्याला 17, 21 मधला दर्जा, कलम 23 चा आपल्याला अहवाल. आता सगळ्यात महत्वाचा ऍक्ट मधला 3, 17 नंतर जर काही महत्वाचं असेल त्याची इन्फॉर्मेशन, प्रकरण, कलम सगळं महत्वाचं इथं. मग प्रकरण 5 बाल न्यायालय. 5 बाल आहे, 5 गुणिले 5 करायचं, 5वं प्रकरण आहे म्हणून 5 5 25 बाल न्यायालय. बाल न्यायालय महत्वाचे, कुठल्या कलमात तरतूद येऊ शकतं. स्थापन कोण करणार किंवा निर्देशित कोण करणार, तर राज्य शासनाला अधिकार आहे. पण कसा अधिकार आहे, आपलं जे हायकोर्ट उच्च न्यायालय असतं त्याचे जे मुख्य न्यायमूर्ती आहेत त्यांच्या सहमतीनं काय करायचंय, राज्यातलं किमान एक किंवा प्रत्येक जिल्ह्याकरता एक सत्र न्यायालय याला राज्य शासन अधिसूचनेद्वारे म्हणजे निर्देशित करू शकतं की हे बाल न्यायालय. ह्या कलम 25 मध्ये किती महत्वाच्या गोष्टीत बघा. एक तर प्रकरण 5 महत्वाचंच आहे, कलम 25 स्वतः महत्वाचे, बाल न्यायालय. बाल न्यायालय स्थापन कोण करणारे, राज्य शासन. पण स्वतःहून करणारे का नाही, तर कुणाच्या, त्या राज्यातल्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या सहमतीनं. हे राज्यात किमान एक न्यायालय ठीक आहे, पण जिल्ह्यात कुठलं पाहिजे, एक सत्र न्यायालय याला निर्देशित करू शकतो. म्हणजे सगळं महत्वाचं आहे. कलम 25 राज्यानं आता बाल न्यायालय स्थापन केलं, मग तिथं काम करायला लोक पाहिजेत, ते कलम 26 ला दिलंय. विशेष सरकारी अभियोक्ता म्हणजे विशेष सरकारी वकील. आता इथं काहीतरी क्रायटेरिया असेल त्यांना नेमण्यासाठी, तर त्यांना त्यांच्या व्यवसायातील किमान 7 वर्ष वकिलीचा अनुभव पाहिजे. मग हे 7 वर्ष महत्वाचे, 26 कलम महत्वाचे, 25 सुद्धा माहिती महत्वाचे. मग हे आपल्याला हे बघायचंय. पुण्याला आहे बघा, हे येणार नाही आपल्याला, हे आपले म्हणजे ते येणार नाही, पण हे महत्वाचं आहे 25 26, नाहीतर हे होईल. प्रकरण 5 पण महत्वाची स्लाइड आहे, ही सगळ्यांनी लक्षात ठेवायची. आता इथून पुढे बघा, इथून पुढे लक्षात ठेवण्याचं किंवा आठवणीत ठेवण्याचं कमी काम आहे आपल्याला. वित्त आणि लेखा परीक्षण म्हणजे आयोगाला पुरवायचे अनुदान, त्याचं ऑडिट 27 ला केंद्र सरकारकडून, 28 ला राज्याला देईल. हे महत्वाचं नाही. आयोगाचे जे लेखे आहेत, ऑडिट आहे, ते कोण तपासणारे, तर कॅग, आपले भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक हे तपासणार आहेत. ऑडिट बुक कसं ठेवलं जाईल, तर ऑडिट बुक केंद्र सरकार ह्या कॅग म्हणजे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांच्याशी चर्चा करून त्यांच्याशी चर्चा करून ठरेल अशा स्वरूपात आपलं वही ठेवल लेखापरीक्षणाची. आणि चेक कोण करणारे लेखापरीक्षण, भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक, कंट्रोलर अँड ऑडिट जनरल, जे आपल्या कलम 148 मध्ये राज्यघटनेच्या दिलेले ते आहेत. मग हे महत्वाचं ठरतं, त्यासाठी कॅग लेखापरीक्षण राज्याचा आयोग असू केंद्राचा असू कॅगच आहे. पुढच्या 30 कलमात राज्याचं दिलंय. पुढं त्यानंतर राज्य आयोगाचे लेखापरीक्षण सेम 30 कोण करणारे, कॅग. इथं राज्य शासन त्यांच्याशी चर्चा करेल आणि ऑडिट बुक त्या पद्धतीने ठेवल. पुढं आहे संकीर्ण, कलम 31 लक्षात ठेवायचे. राहिलं तर सगळ्यात शेवटी जे आपण वरचे पाहिलेत, सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण. म्हणजे एखाद्या काम करणाऱ्या व्यक्तीने, एखाद्या अधिकाऱ्यानं ह्या कायद्यासाठी चांगल्या भावनेने एखादी कृती केली, पण त्यातून काहीतरी विपरीत घडलं तर त्याला सुद्धा संरक्षण असावं, म्हणून हे कलम आहे. कलम 31 सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण. मग कलम 32 काय सांगतं, अध्यक्ष व इतर अधिकारी लोकसेवक असणारे जे पब्लिक सर्वंट आहेत, भारतीय दंड संहिता सीआरपीसीच्या कलम 21 अंतर्गत केंद्र शासनाकडून निर्देश, वेगवेगळ्या वेळी राष्ट्रीय जर प्रायोजन असेल त्याच्या धोरणासंदर्भात केंद्र सरकार निर्देश देईल, त्या संदर्भात मग आयोग त्याचं पालन करून केंद्र सरकारला माहिती पुरवल. विवरण माहिती काय, केंद्र सरकारला वेगवेगळी पत्रकं सादर करणं, अहवाल सादर करणं, हे काय एवढं महत्वाचं नाही इथं.
वेगवेगळ्या गोष्टीत केंद्र सरकारचा नियम म्हणजे केंद्राच्या आयोगाबद्दल केंद्र सरकार नियम करेल. 36 मध्ये राज्य शासन राज्याच्या आयोगाबद्दल नियम करेल. अडचणी दूर करण्याचा अधिकार केंद्राचा कायदा आहे, केंद्र करेल. पण कधी? आयोग हा अधिनियम लागू झाल्यापासून 2 वर्षाच्या कालावधीत. मग बघा 17 पासून एका मिनिटात सगळी रिवाइज करूया महत्वाची कलम. आता रिव्हिजन म्हटल्यावर घेणं तर गरजेचं आहे. शेवटी पण सांगणार आहे कसं लक्षात ठेवायचं. 5-6 कलम लक्षात ठेवायचे, त्यामुळे बाकी कलम मी वाचली तरी ती डोक्यात घ्यायची नाहीत. आपण आधी म्हणतोय तेवढीच कलम. मग इथून आपला राज्य आयोग, इथं आपण कशी कलम लक्षात ठेवणार होतो? 3, 13, 17 हा ग्रुप एक आहे. 17ला आपला राज्य आयोग आहे, सगळं राज्य सरकार करणार. त्यासाठी एक 18 त्रिसदस्यीय समिती सदस्य, त्याचे अध्यक्ष महिला व बाल विकास मंत्री, हे महत्वाचे. कार्यकाळ सेम केंद्रागत 365 360 अध्यक्ष सदस्य. राजीनामा कोणाला देतील? राज्य शासनाला. त्यानंतर वेतन भत्ता राज्याकडूनच असणार आहे. कलम 21 ची माहिती महत्वाची, जशी 11ची होती. 11 आणि 21 लक्षात, कलम नाही ठेवायचं पण तो दर्जा, तिकडे सहसचिव अप्पर सचिव, इथं फक्त राज्याचा सचिव, जो आयोगाचा सचिव राज्याच्या सचिवाच्या दर्जापेक्षा कमी नको. वेतन भत्ता 28 मध्ये, वार्षिक व विशेष अहवाल 23 मध्ये, राष्ट्रीय 16 मध्ये. मग हे राज्य शासनाला सादर होतील. कलम 24 मध्ये सांगितले ज्या राष्ट्रीय आयोगाला तरतुदी आहेत त्या इथंही लागू आहेत. महत्वाची स्लाइड आहे, सर्वांनी पुन्हा एकदा ही स्लाइड मी सांगतो. प्रकरण 5 बाल न्यायालय. बाल न्यायालय 5-5-25 कलम 25 स्थापन कोण करणार? राज्य शासन, पण स्वतःहून नाही, त्या राज्यातल्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या सहमतीनं राज्यातलं एक न्यायालय किंवा प्रत्येक जिल्ह्यात एक सत्र न्यायालय. त्यात इथं स्थापन केलेल्या न्यायालयात काम कराय विशेष सरकारी वकील पाहिजेत, अभियोक्ता पाहिजेत. ते कलम 26 ला दिले. त्यांचा अनुभव किमान 7 वर्ष पाहिजे. नियुक्ती राज्य शासन. ही स्लाइड महत्वाची आहे. मग इथून पुढे काय विशेष नव्हतं. 27-28 ला केंद्राची राज्याची अनुदानं, 29 ला ऑडिट आणि ऑडिट बुक म्हणजे लेखे आणि लेखा परीक्षण. मग कॅग करतात, एवढंच लक्षात ठेवायचं. पुढं 30 ला राज्याचा आहे संकीर्ण. इथे 31 ला सद्भावनेने केलेली कृती, एखादी विपरीत गोष्ट घडली चांगल्या भावनेने करताना तर त्यासाठीचं संरक्षण. मग काय 32 ला लोकसेवक असणं, 33 ला केंद्र शासनाकडून आयोगाला निर्देश, 34 ला वेगवेगळी माहिती पत्रक विवरण, 35 केंद्र सरकार नियम करेल, 36 राज्य, 37 मध्ये केंद्र सरकार अडचणी दूर करेल आणि 2 वर्षाच्या कालावधी नंतर नाही. आता आपण पाहिलेलंच आहे, फक्त 2 स्लाइड आहेत आपल्या राष्ट्रीय आयोग राज्य आयोगाच्या. राष्ट्रीय आयोगाचे आता जे नवीन अध्यक्ष चेअरमन नेमले गेलेत त्यांचं नाव लक्षात ठेवायचं. डिसेंबर 2025 ची नियुक्ती, अगदी अलीकडची. वलेटी प्रेमचंद हे नाव आहे, आत्ता लेटेस्ट मधले आहेत. हे मात्र नाव लक्षात ठेवायचंय. राज्य आयोगाचे अजून नेमले गेलेले नाहीत, 7-8 महिने झालं पद रिक्त आहे. पण इथं राष्ट्रीय आयोगाचे नियुक्ती झालेली वलेती प्रेमचंद हे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष आहेत, लक्षात ठेवायचे. भविष्यो रक्षित रक्षिता हे बोधवाक्य, बोधवाक्यापेक्षा हे लेटेस्ट घडामोड आपल्यासाठी महत्वाची. वलेती प्रेमचंद व्हीपी लक्षात ठेवलं तरी चालतंय. बघा मग राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग स्थापना कधीची आहे? 5 मार्च 2007. बाकी आता आपण सगळं पाहिलेलं आहे बघा, जे कायद्यात आहे तेच. एक अध्यक्ष, 6 सदस्य, त्यातल्या कमीत कमी 2 महिला पाहिजेत. बाल कल्याणाच्या क्षेत्रात विशेष योगदान दिलेले पाहिजेत लोकही. सदस्य पण तसं शिक्षण, बाल आरोग्य, बालमजुरी या क्षेत्रात काम केलेले. कार्यकाळ 3 वर्ष पाहिलाय आपण. मॅक्झिमम वय 65-60, 65 अध्यक्षांसाठी, 60 सदस्यांसाठी. पुनर्नियुक्ती एकदा होईल, कधी? वयोमर्यादेच्या आत असेल तर. आणि एक कार्य नंतर का घेतलंय? कारण आरटीई नंतर आलाय. आपला शिक्षणाचा अधिकार कायदा 2009 आहे, त्याच्यावर सुद्धा हा आयोग लक्ष ठेवतो, राज्य आयोग सुद्धा. इथं मग 5 मार्च 2007 प्रेमचंद वलेती हे 2 गोष्टी इथल्या महत्वाच्या आहेत. त्यानंतर आपला राज्य आयोग, इथं सुद्धा एक स्लाइड आहे. हे आपल्या राज्य आयोगाचं हे स्वप्न बाल स्नेही महाराष्ट्राचे बालमातांच्या सन्मानाचे. मग
महाराष्ट्र काय आहे? बाल हक्क संरक्षण आयोग स्थापन करणारं देशातलं पहिलं राज्य आहे. मग हे आपल्याला येईल आणि आपल्याला माहितच नसेल असं व्हायला नको. आपलंच राज्य आहे जे बाल हक्क संरक्षण आयोग स्थापन करणारं पहिलं राज्य आहे. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स, NCPCR. मग जुलै 2007 ची स्थापना आहे आपल्या आयोगाची. 1 अध्यक्ष 6 सदस्य, अगदी सेम. इथं सुद्धा एकच कार्य मी दिलंय, बाकी 13तली सगळी आहेतच कायद्यात बघितलेली. आपला RT ऍक्ट 2009 त्याच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवायचंय. महत्वाचं इथं बघा, महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य, हा लोगो आहे. बाल हक्क संरक्षण आयोग, स्वप्न बाल स्नेही महाराष्ट्राचे, बालमातांच्या सन्मानाचे. आता बघा, आपण हे समअप करताना पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी सांगतो व्यवस्थित, जे ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत. थोडंसं शांततेत ऐका. आता एवढ्या एका स्लाइड मध्ये सगळं आहे जे आपल्याला गरजेचं आहे ते. राज्यात सुद्धा दोन्हीकडे सुद्धा 6 पैकी 2 महिला, 1 प्लस आपलं 6, बालभवन मुंबई. आता बघा, एकूण प्रकरण 7 आहेत, कलम 37. ही पहिली गोष्ट. आपण लक्षात काय ठेवणार आहे? ही 4 प्रकरणं 7 मधली, 2, 3, 4, 5. 2 आणि 4 समान. 2 मध्ये राष्ट्रीय आयोग, 4 मध्ये राज्य आयोग, 3 मध्ये काय आहेत त्याची कार्य. 5 कशासाठी आपलं? तर 5 5 25 म्हणजे बाल न्यायालय. मग 25 26 तिथे लक्षात. पुढं 2 BCG, यातलं बी लक्षात ठेवायचं. ज्यांच्याविषयी कायदा आहे ते बी म्हणजे बालक, सी म्हणजे कमिशन राष्ट्रीय, जी म्हणजे राज्य. इथं बी लक्षात राहिलं पुष्कळे. BCG एकत्र आपण लसीचं नाव आहे त्यामुळे लक्षात ठेवू शकतो. पुढं दुसरा ग्रुप 3, 13, 17. 3 मध्ये राष्ट्रीय आयोग, 17 मध्ये राज्य आयोग. दोघांची कार्य कलम 13 मध्ये. पुढं अजून एक ग्रुप 25, 26. 5 5 25, 26. बाल न्यायालय, त्यात काम करायला वकील, 7 वर्षाचा अनुभव. शेवटी 31, सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण. मग हे अशा प्रकारे लक्षात ठेवायचे. अध्यक्ष 1 असतील, सदस्य 6 असतील. त्रिसदस्यीय समिती असेल, तिचे अध्यक्ष कोण असतील? महिला व बाल विकास खात्याचे मंत्री. इथं NCPCRच्या सदस्य सचिवाचा दर्जा सहसचिव किंवा अप्पर सचिव. त्यानंतर राज्याच्या सचिवाचा दर्जा राज्य सचिव, राज्य सचिव. त्यानंतर 2 बैठकीतलं अंतर किती पाहिजे? 3 महिन्यापेक्षा जास्त नको, 90 दिवसापेक्षा. लेखापरीक्षण कोण करेल? कॅग. बाल न्यायालय कलम 25. विशेष सरकारी अभियोक्ता कलम 26. इथं बाल न्यायालय स्थापन कोण करेल? राज्य सरकार. पण स्वतः करेल का? नाही. त्या राज्यातलं जे हायकोर्ट आहे तिथले मुख्य न्यायमूर्ती त्यांच्या सहमतीनं राज्यातलं एक किंवा प्रत्येक जिल्ह्यातलं एक सत्र न्यायालय. विशेष सरकारी अभियोक्ता 7 वर्ष अनुभव पाहिजे. आणि सध्याचे अध्यक्ष आपल्याला वलेती प्रेमचंद, एवढे एकच आहेत. मग हे एका स्लाइड मध्ये सगळे एवढंच करायचं आपल्याला ह्या कायद्याचं. आता प्रश्न आहेत बघा, एक 5-6. बाल न्यायालयात विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती होण्यासाठी व्यक्तीने किमान किती वर्ष वकिलीचा व्यवसाय केलेला असावा? तर तो 7 वर्ष. सोपा क्वेश्चन आहे, पण असेच क्वेश्चन येतील. आपण कंटिन्यू बोलतोय त्यामुळे आपल्याला वाटतं हे सोपं असेल. पुढं बाल हक्क उल्लंघनाची किंवा बालकांविरुद्धच्या अपराधांची त्वरित न्याय चौकशी करण्यासाठी बाल न्यायालय निर्देशित करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर निर्देशित म्हणजे नियुक्त करण्याचा, तर ते असणार राज्य सरकार. कुणाच्या सहमतीनं? उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्ती. दोन्ही ऑप्शन असतील, राज्य सरकार निर्देशित करतं, हे लक्षात ठेवायचं. पुढं बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 कोणत्या कलमांतर्गत राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वार्षिक अहवालाविषयी तरतूद केली? आता राज्याच्या बाल हक्क
आता अजून एक इथं आपण गोष्टी काय करू शकतो, प्रश्न बघायचा, राष्ट्रीय आयोगाचा विचारलाय, राज्य आयोगाचा विचारलाय, जर कलम विचारलं, एकच डोक्यात ठेवायचं, 16 पर्यंतच राष्ट्रीय आयोग आहे, 17 पासून राज्य आयोग आहे, 17 ते 24 पर्यंत, 26 पर्यंत. मग त्यानुसार एखादं 1-2 ऑप्शन इलिमिनेट होऊन जातील. अशा पद्धतीनं पण थोडंसं लक्षात ठेवायचं, जर कलम लक्षात नसतील राहत तर. मग इथं राज्य आयोगाचा अहवाल 23 ला आहे, राष्ट्रीय आयोगाचा 16 आहे, 17 ला राज्य आयोग आहे, 21 ला सचिवाचा दर्जा. पुढं बालहक्कांच्या उल्लंघनाची प्रकरणाची चौकशी करताना बालहक्क संरक्षण आयोगाला कोणत्या न्यायालयाचे अधिकार असतात? तर दिवाणी न्यायालय सोपं आहे, लक्षात ठेवायचे, सत्र, उच्च किंवा ट्रिब्युनल वगैरे काही नाही. बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 आपला, त्याच्यात कलम 3 अंतर्गत राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची तरतूद आहे. बाल हक्क संरक्षण आयोग 2005च्या कलम 16 राज्य बाल हक्क संरक्षण आयोग स्थापन करण्याची तरतूद आहे. यातलं आपल्याला योग्य निवडायचंय. तर आपल्याला माहिती आहे कलम 3 याच्या जोडीला आपण 13 लक्षात ठेवणार आहे आणि 17. 3 मध्ये राष्ट्रीय, 17 मध्ये राज्य, 13 मध्ये कार्य आहेत. मग इथं 16 दिलंय, तो अहवाल आहे राष्ट्रीय आयोगाचा. मग फक्त ए बरोबर. पुढं बाल हक्क संरक्षण आयोग आपला अयोग्य पर्याय निवडायचा आहे. पुन्हा एकदा प्रकरण 5, 4, 3, 2 हीच महत्वाची प्रकरण आहेत आपल्याला. हा वेगळा विषय, राज्य बाल हक्क परिषद. मग 2 मध्ये आपल्याला माहिती आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, 4 मध्ये राज्य, प्रकरण 3 मध्ये त्याची कार्य, आणि आपल्याला 5 मध्ये 5-5-25 म्हटलं की बाल न्यायालय, 25-26 वित्त व लेखा हा 6वा प्रकरण आहे. मग हे इथं चुकीचं आहे. पुढं योग्य पर्याय निवडायचा आता. तेच घेण्याचं कारण काय आहे, पाठ झालं पाहिजे, थोडं बोरिंग राहील पण ते गरजेचं आहे. आता अध्यक्षांचा कार्यकाळ पदग्रहण केल्यापासून 3 वर्ष त्यांच्या वयाची 60 पूर्ण होईपर्यंत, सदस्यांचा 3 वर्ष वयाची 60 पूर्ण होईपर्यंत, राजीनामा अध्यक्षांकडे सदस्य देतील, अध्यक्ष केंद्राकडे देतील. मग आपल्याला माहिती आहे हे 3 वर्ष बरोबर आहे, पण अध्यक्षांचं मॅक्झिमम वय 65 पाहिजे, इथं 60 नाही. सदस्यांचं 3 वर्ष बरोबर आहे, 60 पण बरोबर आहे, हे बरोबर आहे. सदस्य असोत किंवा अध्यक्ष असोत, दोघंही केंद्र सरकारकडेच राजीनामा देतील राष्ट्रीय. मग हे चुकीचं आहे अध्यक्षांकडे, आणि अध्यक्ष तर केंद्राकडे देतीलच. मग बरोबर काय आपलं बी आणि डी, पर्याय बी. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सचिवाचा दर्जा कशा प्रकारे असेल? केंद्र सरकारचा अप्पर सचिव, सहसचिव. राज्याचा विषय, राष्ट्रीय आलं की केंद्र शब्द बघायचा, इथं राज्य आलं, इथं राज्य आलं, ते वाचायचं पण नाही आपल्याला. मग आपल्याला पर्याय ए. आणि राज्य आयोगाचा असेल तर फक्त राज्य सचिव. पुढील विधानं पाहिजेत आपल्याला आणि योग्य निवडायचे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्यांचं वेतन केंद्र शासन ठरवेल. राष्ट्रीय बाल हक्क आयोगाच्या सदस्यांचे वेतन राष्ट्रपती ठरवतील. राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्यांचे वेतन राज्य ठरवेल, राज्य सरकार ठरवेल. मग आपल्याला माहितीये राष्ट्रीय आलं की सगळं केंद्र, राज्य आलं की सगळं राज्य, एवढंच डोक्यात ठेवायचं इथं. मग हे राष्ट्रपती, राज्यपाल असं काय आलं की चूक आहे इथं. ए आणि सी बरोबर, पर्याय बी. पुढं बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005, त्याच्या कलम आणि जोड्या दिल्यात, आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे.
तर बघा 25/5/25 प्रकरण 5 बाल न्यायालय, मग आधी न्यायालय येणार आणि मग त्यात काम करायला विशेष सरकारी अभियोक्ता येणार. मग हे उलट झाले, दोन्ही चूक आहे. कलम 31 सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण, हे मात्र बरोबर आहे. एक एवढा प्रश्न संपले की घेऊयात सर. बालकांविरुद्धच्या अपराधांची त्वरित चौकशी करण्यासाठी राज्य शासन कुणाच्या सहमतीनं बाल न्यायालय म्हणून राज्यात किमान एका न्यायालयास किंवा प्रत्येक जिल्ह्यात एका डॅश बाल न्यायालय म्हणून निर्देशित करू शकतो? उच्च न्यायालयाच्या राज्यातल्या मुख्य न्यायमूर्तींच्या सहमतीनं एका जिल्ह्यात एका सत्र न्यायालयाला, हे महत्वाचं लक्षात ठेवायचं. मग उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या, इथं आहे पण दिवाणी आलं, उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या नाही तर मुख्य न्यायमूर्तींच्या आणि सत्र न्यायालय, मग पर्याय डी. कारण उच्च न्यायालयात एकापेक्षा अनेक न्यायाधीश असतात. तर बघा एक 3 ते 4 मिनिटात एक समअप करतो आतापर्यंत झालेलं. आपण राज्यघटनेतल्या शैक्षणिक तरतुदीत 42व्या घटनादुरुस्ती शिक्षणविषयी समवर्ती सूचित राज्यातून 86व्या घटनादुरुस्तीत कलम 21A 46चा विषय बदलला, कलम 51A 11 आणि घटनादुरुस्ती 103 EWS. कलम महत्वाची कुठली? 15/6 EWSचं, 21A आपला मूलभूत हक्क, 28 फक्त निवांत ऐका सर, समअप करतोय आपण. 28 धार्मिक शिक्षणाला बंदी, 30 अल्पसंख्याकांना त्यांच्या शिक्षण संस्था स्थापन करणं प्रशासित करणं. हक्कभंग झाला तर 32 नुसार आपल्याला काय करावं लागतं? सर्वोच्च न्यायालयात. दिवाणी म्हणजे सर आपले जे हे फौजदारी सोडून जे असतात, काय म्हणतो आपण त्याला, रकमांचे, ते खटले असतात. त्यानंतर आपण मार्गदर्शक तत्वात गेलो भाग 4 मध्ये, 41, 45, 46. 41 मध्ये वेगवेगळ्या वाईट परिस्थिती, काम, बेरोजगारी वगैरे सगळ्या गोष्टीत, तर तिथं कामाचा शिक्षणाचा अधिकार. 46 ला SC ST दुर्बल घटकांचं आर्थिक शैक्षणिक विकास. 45 ला 86व्या घटना दुरुस्ती अंतर्गत 6 वयोगट आहे. कर्तव्यात गेलो 51A 11, तर तिथं काय करायचंय आपल्याला? पालकांचं कर्तव्य, पाल्याला शाळेत घालणं. मग येतो आपण आपल्या कायद्यावर 3, 13, 17. 3 मध्ये राष्ट्रीय आयोग, 17 मध्ये राज्य आयोग, 13 कार्य. 11 आणि 21 दोघांच्या सचिवाचा दर्जा आहे. 11 ला राष्ट्रीय आयोगाचा सचिव, सहसचिव, अप्पर सचिव. 21 ला राज्य आयोगाचा सचिव, राज्य सचिव. 5 गुणिले 5, 5 25, 26 बाल न्यायालय उच्च न्यायमूर्तींच्या मुख्य न्यायमूर्तींच्या सहमतीनं राज्य सरकार एका सत्र न्यायालय जिल्ह्यातल्या. 26 ला 7 वर्ष अनुभव असलेला वकील. त्यानंतर ऑडिट कोण करतं? कॅग. 31 ला काय? सद्भावना.